काल संध्याकाळपासून 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत 10 तासाच्या मालमत्तेची चौकशी संबंधी सर्व अहवाल तयार केला। तो अहवाल वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई करू असे सांगून ते काल निघून गेले। आज सकाळपासून एसीबीचा एकही अधिकारी आलेला नाही। माझा फोन ताब्यात घेतला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी एक निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना बॅनर्सद्वारे व्यक्त झाल्या असतील। भूमिका बदलणारा राजन साळवी नाही आहे। एसीबीची कारवाई ही अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई आहे। काल सकाळपासून 9 वाजल्यापासून संध्या 7 वाजेपर्यंत 10 तासाच्या माझ्या मालमत्ते चौकशीसंबंधी सर्व अहवाल त्यांनी संध्याकाळी तयार केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की हा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊन त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू असं त्यांनी मला सांगून ते निघून गेले। आणि नंतर आज सकाळपासून आत्तापर्यंत माझ्या इथे कोणी अधिकारी LCB विभागाचा किंवा पोलीस त्या ठिकाणी आलेले नाही अजूनपर्यंत। बरं, तुमचा या ठिकाणी आयफोन पण जप्त केल्याचं पंचनाम्यात म्हटलेलं आहे, नेमकं काय सांगाल या सगळ्या? हां, आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे। मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, तर कृपया करून घेऊ नये, पण तरी त्यांनी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे। आज तुमच्या रत्नागिरी शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत तुमच्या समर्थनार्थ। खूप आशय घेतला महत्त्वाचा आणि मार्मिक असा। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण निश्चितपणे पुढं चाललेलं आहे आणि म्हणून इथला शिवसेना प्रमुख आमचा एक लाडका सच्चा निष्ठावंत सैनिक असल्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या त्या भावना त्या बॅनरद्वारे व्यक्त झाल्या असतील। निश्चितपणे त्या भावनांचा मी आदर करतो। ज्या पद्धतीनं काल सगळं बघितलं वातावरण 10 तास चौकशी, त्याच्यानंतर मानसिक त्रास, काय सांगाल? कालचं जे चित्र पाहिलं त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले, कारण एवढं प्रेम मला माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे, जनतेने दिलेलं आहे आणि अनेक हजारो लाखो लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। तो पाहिल्यानंतर मी निश्चितपणे एक भारावून गेलेला आहे। निश्चितपणे ते क्षण मी विसरू शकत नाही। कालच्या मुद्द्यावर तुम्ही आजही ठाम आहात का? ज्या पद्धतीने अटकपूर्व जामिनाचा तुम्ही भूमिका बदलण्याला राजन साळवी नाही आहे। आजपर्यंत मी आपल्याला जे सांगितलं ते करत आलेले आहोत। आपल्याला नम्रपणे मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या निष्ठा या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये मी मरेपर्यंत आम्ही, माझं कुटुंब आणि माझा संपूर्ण परिवार ह्याच्याशी प्रामाणिक राहणार आहे। अटकपूर्व जामिनाचं घेणं नाही या मुद्द्यावरती मी काल सांगितलं आपल्याला, ते पुन्हा एकदा सांगतो आपल्याला की मी कुठचाही चुकीचं निर्णय घेतलेला नाही आहे। मी पूर्णतः निर्दोष आहे आणि संपूर्ण परिस्थितीमध्ये राजन साळवी काय आहे हे संपूर्ण परिवाराला माहिती आहे, जनतेला माहिती आहे आणि ACBने केलेली कारवाई ही 100% चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, आकसापोटी केलेली आहे, द्वेषापोटी केलेली आहे। त्यांनी शिंदे गटामध्ये यावं अशा तऱ्हेसाठी असू शकेल आणि म्हणून मी त्याच वेळेला सांगितलेलं आहे की मी चुकीचं न केल्यामुळे मी चौकशीला सामोरं जाणार। पोलिसांनी यावं, अटक करावं, घेऊन जावं, पण कोणताही मी अटकपूर्व जामीन घेणार नाही ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। ACBचे अधिकारी काल असं म्हणालेले आहेत की कालच्या दिवसापूर्वीची चौकशी जी आहे ती आम्ही थांबवलेली आहे किंवा संपलेली आहे। हां, काल जाताना त्यांनी सांगितलं की आजच्या दिवसापुरती आम्ही चौकशी थांबवलेली आहे। हा संपूर्ण अहवाल आम्ही वरिष्ठांना देऊ, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे मार्गक्रमण करू असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। तुमच्या या सगळ्या चौकशीनंतर महाराष्ट्रात सुद्धा पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। मी आपल्याला सांगितलं की वंदनीय शिवसेना प्रमुख असतील, आमचे पक्ष उद्धव ठाकरे साहेब असतील, शिवसेना आमचं एक महाराष्ट्रातलं देशातलं कुटुंब आहे। कुटुंबातल्या एका सदस्याला काही झाल्यानंतर निश्चितपणे त्या भावना त्यांच्या दुःख ते दुःख त्यांना होतं आणि म्हणून त्याच्या त्या उमटलेल्या प्रतिक्रिया त्या वेळेच्या त्या ठिकाणच्या आहेत।